नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। ITI ॲडमिशनबाबत सर्वात महत्त्वाची मोठी ठिकाणी अपडेट आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, ITIची पहिली मेरिट लिस्ट म्हणजेच काय, तर पहिली जी काही मेरिट लिस्ट असते, पहिली जी सिलेक्शन लिस्ट असते, तर पहिली लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे, भरपूर विद्यार्थ्यांचा ठिकाणी जवळच्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, तेही गव्हर्नमेंट कॉलेजला। आणि भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर मला इलेक्ट्रिशियन ट्रेड हवा होता, मला ठिकाणी फिटेड ट्रेड लागला। भरपूर मुले म्हणतात की सर मला ठिकाणी फिटेड ट्रेड हवा होता, मला कोपा ट्रेड मिळाला। भरपूर मुलं म्हणतात की सर मला ठिकाणी वेल्डेड ट्रेड हवा होता, मला ठिकाणी कार्पेंटर मिळाला। अशा अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न ठिकाणी येत आहेत, अनेक विद्यार्थी प्रश्नसुद्धा ठिकाणी विचारत आहेत। आणि अगदी बरोबर आहे, तुमचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी तुम्ही बिंदासपणे विचारा, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्हाला योग्य ट्रेड मिळत नाही, जोपर्यंत तुमचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला मी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। कारण की आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला फ्रीमध्ये संपूर्ण गायडन्स केलं असतं। हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आपल्या चॅनलमार्फत होत असतं आणि याही वर्षी भरपूर विद्यार्थ्यांचा नंबर आपल्या चॅनलमार्फत लागलेला आहे। मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या लिस्टमध्ये बघा, आपल्या चॅनलमार्फत भरपूर विद्यार्थी सिलेक्ट होतील। तर पहिल्या लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, त्यांनी ॲडमिशनसुद्धा केलेलं आहे। ठीक आहे, आता संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगणार आहे की तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे कागदपत्रांसाठी, नवीन ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे, नवीन ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ठिकाणी कसा भरायचं आहे त्याविषयी गायडन्स देणार आहे। दुसरी गोष्ट, भरपूर असे मुलं म्हणतात की सर ठिकाणी सेकंड लिस्ट कधी लागणार आहे, सेकंड लिस्टमध्ये आमचा नंबर लागणार का, त्याविषयी तुम्हाला मी गायडन्स करणार आहे। तर सर्वात अगोदर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी, एकही विद्यार्थ्यांचं चुकता कामा नये, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या, कारण की विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी मी अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो, म्हणून पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की तुम्हाला ह्या चॅनलवरती ITI ॲडमिशनबाबत संपूर्ण A to Z गायडन्स फ्रीमध्ये दिलं जात असतं, संपूर्ण माहिती फ्रीमध्ये केली जात असते। आणि जोपर्यंत तुमचा नंबर लागणार नाही तोपर्यंत तुमच्यासोबत मी असणार आहे, फ्रीमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही ठिकाणी बघू शकता, अपेक्षा करतो की आता सर्वांनी लाईक केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही, जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आता बघा, तुमची जी पहिली गुणवत्ता यादी होती, पहिली जी काही तुमची मेरिट लिस्ट होती ती जाहीर झाली होती, कधी जाहीर झाली होती, 7 तारखेला। भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर ही 7 तारखेला न जाहीर होता, ही 4 तारखेला लागलेली होती। आता असे विद्यार्थीसुद्धा म्हणत आहे। आता बघा, जे टाईमटेबल आले ते टाईमटेबलनुसार 7 तारीख दिली होती, तुम्ही बघू शकता 7 जुलै 2025 सायंकाळी 5 वाजता तुमची ही लिस्ट लागणार होती। पण भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर 4 तारखेला ही लिस्ट लागलेली आहे, 4 तारखेला मला ठिकाणी मेसेज आले होते। बहुतेक वेळा काय होऊन जातं की तुमची जी लिस्ट आहे, आता शेवटची जे काही लिस्ट असतील त्या या ठिकाणी कदाचित 1 दिवस अगोदर किंवा 2 दिवस नंतर, पण तुम्ही जर विचार केला तर जी तारीख दिली असते, जसे की 7 तारीख दिली तर 8 तारखेला लिस्ट लागून जाते, कधी 8 तारीख दिली असेल तर या ठिकाणी 7 तारखेला लिस्ट लागून जाते, असं सुद्धा ठिकाणी होत असतं, म्हणून ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे। ठीक आहे, पण ह्यानुसारच तुम्हाला ठिकाणी चालायचं आहे, कारण ॲडमिशन तुमची यानुसारच होणार आहे। ठीक आहे, आता बघा, भरपूर विद्यार्थ्यांना SMS आले, काही विद्यार्थ्यांना SMS आले नाही। मग विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला SMS आले नाही, आम्हाला ठिकाणी चेक करता येत नाही की लिस्ट कशी लागली, लिस्ट आमचा नंबर लागला की नाही, कोणत्या ट्रेडला लागला, कोणत्या कॉलेजला लागलं, हे आम्ही कसं चेक करणार। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, जर का तुम्हाला SMS आला नसेल तर ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर नंबर टाका, तुमचा पासवर्ड टाका, लॉग इन करा। लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की तुमचा नंबर कोणत्या ट्रेडला लागलेला आहे, कोणत्या कॉलेजला लागलेला आहे, हे तुम्हाला दिसेल। त्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढायची आणि ॲडमिशनला जायचं आहे, हे तुम्हाला मी सांगितलं होतं। पण भरपूर विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला चेक करता येत नाही, मग तुम्हाला मी एक पर्याय आणखी सांगितला होता की तुमच्यासाठी फ्रीमध्ये मी तुमची जी लिस्ट ती चेक करून देणार आहे, हेही मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्रीमध्ये तुम्हाला मी लिस्ट चेक करून देतो। तर भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड तुम्हाला फक्त काय करायचं आहे, लिहून पाठवायचं आहे। आणि कुठे लिहून पाठवा हे सांगितलं होतं, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, तर सर्व विद्यार्थ्यांनी इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचे आणि मला पर्सनलमध्ये मेसेज करायचं आहे तुमचा रजिस्टर नंबर आणि तुमचा पासवर्ड, आणि सांगायचं की सर आमची लिस्ट चेक करून द्या, तुमची लिस्ट मी चेक करून देणार आहे, असं मी सांगितलं होतं। भरपूर विद्यार्थ्यांची चेक करून दिली आहे। जर का तुम्ही रजिस्टर नंबर आणि पासवर्ड पाठवला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिली आहे, त्या लिंकला सर्वांनी क्लिक करा, इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, त्या ठिकाणी तुमचा रजिस्टर नंबर पाठवा, तुमचा पासवर्ड पाठवा, तुमच्या ठिकाणी लिस्ट चेक करून दिली जाईल। तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला सांगितलं जाईल की कोणत्या ट्रेडला तुमचा नंबर लागलेला आहे, कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, हे तुम्हाला सांगितलं जाईल, तेही फ्रीमध्ये। तर तुम्ही पटापट लवकरात लवकर रजिस्टर नंबर पासवर्ड लिहून पाठवू शकता, इंस्टाग्रामला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा तुम्ही जर का कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवलं तरी तुमची लिस्ट चेक करून दिली जाईल। म्हणून तुमचा रजिस्टर नंबर आणि पासवर्ड हा महत्त्वाचा असतो लॉग इन करण्यासाठी, म्हणून तुम्ही पाठवू शकता जर का तुमची इच्छा असेल तर, नाहीतर तुम्ही स्वतः चेक केलं तर अतिशय चांगली गोष्ट असणार आहे, स्वतः चेक केलं तर अतिशय उत्तम असणार आहे।
ठीक आहे. आता पुढे बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर तुमची जी पहिली मेरिट लिस्ट आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांना SMS आले, काहींना SMS आले नाही. ज्यांना आले नसतील त्यांनी चेक करायचं ऑनलाईन, हे सांगितलं होतं. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे. आता या ॲडमिशनमध्ये एक रूल असतो. रूल असा होता, जर का पहिलं जे तुम्ही ऑप्शन निवडलं होतं, पहिल्या प्रवेश फेरीमध्ये जे तुम्ही पहिल्या नंबरचं जे ऑप्शन निवडलं होतं त्या नंबरचे जर का ऑप्शनला म्हणजे तुम्ही पहिलं इलेक्ट्रिशियन निवडलं असेल आणि जर का तुमचा नंबर इलेक्ट्रिशियनलाच लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावं लागेल. पण एखाद्या विद्यार्थ्याने जर का पहिल्या नंबरचा ऑप्शन कोपा निवडला असेल आणि त्या विद्यार्थ्याला हवा आहे इलेक्ट्रिशियन, त्या विद्यार्थ्याने कोपा निवडला आहे, त्या विद्यार्थ्याला हवा आहे इलेक्ट्रिशियन. मग आता पहिल्या नंबरचा ऑप्शन त्या विद्यार्थ्याने कोपा निवडला होता आणि त्याचा नंबर लागला कोपा ट्रेडला, पण त्याला ते ॲडमिशन करायचं नाही, त्याला कोपा ट्रेड नको आहे. मग त्या विद्यार्थ्यांनी जर का ते ॲडमिशन केलं नाही तर नुकसान असं होणार आहे की ह्या विद्यार्थ्याला पुढच्या दोन्ही पिढी पुढच्या ज्या 3 फेऱ्या असतील, दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट यामध्ये सहभागी होता येणार नाही. हा विद्यार्थी येथेच ठिकाणी रद्द केला जातो, कारण त्याचा नंबर लागलेला होता, याने ॲडमिशन केलं नाही. आणि ह्यामध्ये रूल असतो की जर का तुमचा पहिल्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरचं जे ऑप्शनला जर नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं. पण जर का ह्या विद्यार्थ्याचा हे जो कोपा ट्रेडचा जो विद्यार्थी होता याचा कोपा ट्रेडचा नंबर लागला, पण जर का ह्या विद्यार्थ्याचा नंबर जर का 2 नंबरचा ऑप्शन ह्या विद्यार्थ्याने टाकला असेल तर वेल्डर किंवा कार्पेंटर टाकला असेल किंवा फिटर टाकला असेल आणि त्या विद्यार्थ्याचा नंबर जर का कार्पेंटरला लागला असेल, वेल्डरला लागला असेल, 2 नंबर ते 100पर्यंत कोणत्याही ऑप्शनमध्ये 2 ते 100पर्यंत कोणत्याही ऑप्शनमध्ये जर का त्याचा नंबर लागला असेल तर त्या विद्यार्थ्याने ॲडमिशन केलं नाही केलं तरी चालेल, तर दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असेल, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी पात्र असेल. पण रूल असा आहे की जर का तुम्ही पहिल्या ऑप्शन जे निवडलं आहे, पहिले जे ऑप्शन निवडले आणि त्याला जर का तुमचा नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागतं, असा या ठिकाणी रूल होता. यामध्ये नमूद केलं आहे बघा, तुम्हाला पाहायला मिळतं आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. उमेदवारांनी सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या विकल्पानुसार जागा मिळाल्यास उमेदवाराला प्रवेश निश्चित करावा लागेल. अशा उमेदवाराने प्रवेश निश्चित केला अथवा केला नाही तरीही त्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 2ऱ्या ते 4थ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. बघा स्पष्टपणे सांगितलेलं, जर का पहिला विकल्प तुम्ही टाकला असेल, पहिलं जे ऑप्शन होतं त्यालाच पहिला विकल्प म्हणतात, पहिलं जे ऑप्शन होतं त्याला पहिलं विकल्प म्हणतात आणि पहिल्या विकल्पानुसार जर का तुम्हाला जागा मिळाली असेल तर ॲडमिशन करावंच लागणार आहे. जर का केलं नाही तर तुम्हाला पुढच्या 2, 3, 4 फेऱ्यांपर्यंत तुम्हाला तुमचा नंबर लागणार नाही कोणत्या स्टेटला आणि तुम्हाला ॲडमिशन करता येणार नाही, कारण की तुमचा पुढे विचारच केला जाणार नाही, कारण तुमचा नंबर पहिल्या नंबरचे जे ऑप्शन तुम्ही निवडलं त्याला लागला होता. म्हणून पहिल्या नंबरचं ऑप्शन असं टाकायचं की जो ट्रेड तुम्हाला हवा आहे आणि त्याला तुमचा नंबर लागलाच पाहिजे असं तुम्हाला टाकायचं आहे. मग इलेक्ट्रिशियन टाका, दुसरा फिटर टाका, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. भरपूर विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं त्यांनी फॉलो केलं होतं आणि त्यांचा नंबर त्या ट्रेडला लागला आणि त्यांचं ॲडमिशनसुद्धा झालं आहे आणि ते अगदी खुश आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी जी काही माहिती देतो ती ऑथेंटिक देतो, 100% माहिती देतो, कारण जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आपल्या चॅनलमार्फत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत आहे आणि त्यानुसार याही वर्षी भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. पण काही हुशार विद्यार्थी असतात, ते काय करतात, आपलं ऐकत नाही आणि त्यांच्या मनाने त्या ठिकाणी ऑप्शन निवडतात. मग अशी चुकी होते. अशी चूक झाल्यामुळे त्यांचा नंबर दुसऱ्या ट्रेडला लागतो किंवा ते दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अपात्र होतात आणि डायरेक्ट त्यांचा फॉर्म रद्द होतो. मग ते विद्यार्थी म्हणतात की सर माझी चूक झाली, मी काय करू सर, माझ्याकडनं चूक झाली. त्यासाठी आम्ही जिम्मेदार नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे जर का तुम्ही त्या स्टेप फॉलो केला, माझं जर ऐकलं तर तुमचा नंबर अगदी चांगल्या ट्रेडला लागतो आणि चांगल्या प्रकारे तुमचं ॲडमिशन होईल, कोणतेही चूक तुमच्याकडनं होणार नाही, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. त्या प्रकारे तुम्हाला वागायचं आहे. आता पुढची दुसरी प्रवेश फेरी आहे, यासाठी मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुम्हाला बघत चालायची, तशी फॉलो करायची, जेणेकरून तुमचा नंबर दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये लागेल आणि अगदी चांगल्या ट्रेडला लागेल, हेही लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा ॲडमिशनसाठी डेट दिली होती 8 जुलै, 8 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत लास्ट डेट होती. 12 तारखेच्या नंतर तुम्ही ॲडमिशन करू शकणार नाही. 12 तारखेपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन करून घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट माहिती नाही की कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी डॉक्युमेंटसाठी एक डिटेल व्हिडिओ दिलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला दिलं असेल डॉक्युमेंटसाठी किंवा कागदपत्रांसाठी या व्हिडिओला क्लिक करा. तर त्या व्हिडिओला क्लिक करायचे, तो व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट कळून जाईल की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागतील. त्याचे 2 सेट झेरॉक्स किंवा ओरिजिनल तुम्हाला घेऊन जायचं असणार आहे. LC लागते, लक्षात घ्या, LC तुम्हाला ओरिजिनल लागेल. ठीक आहे. हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहे ॲडमिशनसाठी. त्यानंतर तुम्हाला थोडे तुमच्याकडे पैसे असू द्यायचे. ठीक आहे, तेही तुम्हाला घेऊन जायचे. आणि दुसरी गोष्ट, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे, झेरॉक्स न्यायचे, ओरिजिनलसुद्धा न्यायचे, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या ठिकाणी होत आहे. म्हणून तुम्हाला सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे. हे झाल्याच्यानंतर आता विद्यार्थी म्हणताय
की आमचं आता ॲडमिशन झालं, पहिली लिस्ट लागली, SMS आले, आम्ही रजिस्टर नंबर टाकून पासवर्ड टाकून चेक केला. आता विद्यार्थी म्हणतात की ज्यांचा नंबर लागला नाही त्यांनी काय करायचं? तर ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्यांच्यासाठी एक पर्याय असतो, तो म्हणजे की दुसरी लिस्ट. आता तुमची दुसरी लिस्ट लागणार आहे, तर दुसऱ्या लिस्टसाठी ऑप्शन या ठिकाणी सुरू झाले, ऑप्शन फॉर्म भरणं सुरू झाले. आता ऑप्शन फॉर्म कसा भरायचा? तर लक्षात घ्या, दुसऱ्या लिस्टसाठी ऑप्शन तसेच भरायचे. कसे भरायचे? जसे मी तुम्हाला सांगितले त्याप्रकारे. कसे? तर पहिल्या, दुसरं आणि तिसरं 3 जे ऑप्शन आहेत ते असे निवडा की जो ट्रेड तुम्हाला हवा आहे. कारण की दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी नियम वेगळा आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी नियम होता की पहिल्या विकल्पानुसार जर जागा मिळाली तर ॲडमिशन करावं लागतं. पण दुसऱ्या प्रवेश फेरीचा नियम असा आहे, लक्षात घ्या. दुसऱ्या प्रवेश फेरीचा नियम काय तुम्हाला सांगितलेलं बघा, या ठिकाणी सांगितलेलं बघा. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी काय सांगितलेलं आहे? ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे. कधी 8 तारखेपासून स्टार्ट झाले, 12 जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकता. 12 जुलैपर्यंत ॲडमिशनही करायचं आहे आणि ऑप्शन फॉर्मही भरून द्यायचा आहे. आता दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये नियम असा आहे बघा, की तुमचा जो काही नंबर आहे, तुम्ही जो काही नंबर निवडला असेल तर पहिले 3 जे विकल्प असतात बघा, पहिले 3 जे विकल्प असतात तुम्हाला ठिकाणी दिले बघा. पहिल्या 3 विकल्पांपैकी जर का कोणत्याही एका विकल्पानुसार तुम्हाला जागा मिळाली तर प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. म्हणजेच लक्षात घ्या, काय सांगतोय लक्षात घ्या. पहिली जी काही तुमचं लिस्ट आहे, पहिल्या लिस्टसाठी काय होते, पहिल्या मेरिट लिस्टसाठी 1 नंबरचं जे ऑप्शन होतं तुमचं, 1 नंबरचं जे तुमचं विकल्प होता त्याला जर का नंबर लागला तर ॲडमिशन करावंच लागणार होतं. पण दुसऱ्या मेरिट लिस्टसाठी नियम बदललेला आहे. नियम असा आहे की आता पहिल्या विकल्प नाही तर पहिले 3 विकल्प. म्हणजेच काय, तर पहिले 3 विकल्प असे निवडायचे. कसे निवडायचे? जर का तुम्हाला चांगली टक्के असतील 10वीला तर तुम्ही काय करायचे की तुम्हाला जो आवडीचा ट्रेड आहे, मग तुम्हाला इलेक्ट्रिशियन हवं असेल तर पहिला इलेक्ट्रिशियन निवडा, तुमच्या जवळचं कॉलेज निवडा. सेकंड, तुम्हाला जर का फिटर ट्रेड हवा असेल तर 2 नंबरचा फिटर निवडा. तिसरा, जर का तुम्हाला कोपा हवा असेल किंवा वेल्डर हवा असेल, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो ट्रेड हवा आहे तो निवडा. पहिले 3 असे निवडा की या 3 पैकी जर तुम्हाला कोणताही ट्रेड मिळाला तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि जर का तुम्ही ह्या 3 पैकी तुमचा नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी अपात्र असाल, 4थ्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही अपात्र असाल, तुम्ही डायरेक्ट प्रवेश प्रक्रियेतून बाद होणार. म्हणून पहिले 3 ऑप्शन असे निवडा की ज्याला जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला ॲडमिशन करता येईल. म्हणून पहिले 3 ऑप्शन तुमच्या आवडीचेच निवडायचे की ज्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन करायचं आहे असे 3 ऑप्शन तुम्हाला पहिले निवडायचे आहे. ठीक आहे, हे समजलं असेल. त्यानुसारच तुम्हाला ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. असं जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर तुमचा नंबर लागून जाईल आणि आवडीचं ट्रेड मिळेल. आणि जर का पहिले 3 तुम्ही जर का ऑप्शन भरले, पहिले 3 भरल्याच्या नंतर 4 पासून ते 100पर्यंत तुम्ही कोणतेही ट्रेड निवडा. मग ते कोणतेही निवडायचे, XYZ, मग तुम्ही वेल्डर निवडा, कोपा निवडा, कोणतेही निवडा. तुम्ही कोणतेही निवडले याच्यापैकी जर तुमचा नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन केलं नाही केलं तर तुम्हाला काही हरकत नाही. तुम्ही ॲडमिशन केलं, तुम्हाला आवडतं ट्रेड मिळालं, तुम्ही ॲडमिशन केलं तर चांगली गोष्ट आहे. आणि जर का तुमचा नंबर याच्यापैकीही लागला नाही तर तुम्ही पुढच्या प्रवेश फेरीसाठी पात्र असणार आहात. पण जर का तुमच्या पहिल्या 3 पैकी नंबर लागला आणि तुम्ही ॲडमिशन केलं नाही तर पुढच्या प्रवेश फेरीसाठी तुम्ही अपात्र असता, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर संपूर्ण समजून माहिती मी सांगितलेली आहे. ऑप्शन फॉर्म सर्वांनी भरून घ्या. 12 तारखे लास्ट डेट आहे. 12 तारखेपर्यंत सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि ॲडमिशनसुद्धा करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती टक्के कोणतं ट्रेड हवं आहे पटापट सर्वांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अतिशय दमदार माहिती देणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.